आहे ना, आलो आलो. आयटक तर माईकवरती बंद करायला लावा. सुरू करू का? आयटक संलग्न नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटना तसंच लहर महिला कामगार संघटनेच्या वतीने आज घरकामगारांच्या प्रश्नावरती आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे. घरकामगार मोलकरणी काम करतात, या गरीब महिलांचं नाव अन्न सुरक्षेच्या कायद्यामध्ये नाही. श्रीमंतांना 35 किलो धान्य मिळतंय आणि गोरगरीब बांधकाम कामगार मोलकरणींना 35 किलो धान्याच्या अन्न सुरक्षा कायद्यामध्ये समावेश नाही. आज आम्ही मागणी करत आहोत की घरकामगार मोलकरणींना 35 किलो धान्य मिळण्याकरता अन्न सुरक्षाच्या यादीमध्ये प्रत्येक रेशन दुकानदाराच्या यादीमध्ये समावेश झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. महागाईच्या काळामध्ये जीवन जगणं कठीण होत आहे, म्हणून रेशन दुकानावरती नुसतं धान्य देऊन चालणार नाही, तर सर्व जीवनावश्यक तेल असतील, डाळी असतील, या दिल्या पाहिजेत. गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी घरकुल योजना राबवली पाहिजे. त्याचप्रमाणे मोलकरणीचं जी नोंदणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. नाशिक जिल्ह्याच्या कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये पूर्णवेळ कार्यकर्ते कर्मचारी नसल्यामुळे मोलकरणीची नोंदणी होत नाही. नोंदणी झाली तर 6 महिने ओळखपत्र भेटत नाही, म्हणून कोणत्याच प्रकारचे लाभ मिळत नाही आहेत. जनश्री विमा योजनेचे पैसे तुम्हाला आम्ही देऊ, विमा तुमचा करून देऊ असं महाराष्ट्र शासनाने सांगितलं मोलकरणींना, मात्र अद्याप पावेतो 2 वर्षापासून पॉलिसी सरकारने काढलेली नाही. म्हणून कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये मोलकरणींच्या बोर्डसाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमावेत, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. त्याचप्रमाणे या नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांचे पैसे ज्या KBC मध्ये अटकलेले आहेत, या KBCला मदत करण्याचं काम या देशातल्या या व्यवस्थेने केलेलं आहे. म्हणून शासनाने जे गरीब लोक आहेत त्यांचे KBC मध्ये पैसे अटकलेले आहेत, ते प्राधान्याने देण्याकरता महाराष्ट्र शासनाने पावले उचलावीत, हा इशारा देण्याकरता आज आयटकच्या वतीने हा भव्य मोर्चाचं आयोजन केले. जर याच्यावरती कारवाई केली नाही, रेशनचा प्रश्न, कामगारांना पेन्शन, हे प्रश्न सरकारने सोडवले नाहीत, तर या पुढच्या काळात आम्ही जेल भरो करण्याचा इशारा देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत.